अहिल्यानगरमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 1500 रुग्णांनी तपासणी केली। अनेकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे। अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। या शिबिरात सुमारे 150 रुग्णांची प्रत्यक्ष डोळे तपासणी करण्यात आली असून त्यापैकी गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे। पुण्यातील प्रसिद्ध HV देसाई नेत्र रुग्णालयाने तज्ञ डॉक्टर आनंद किशोर बोज्जा यांनी या शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी केली। वेदांत व्यंकटेश बोमांडंकी कॅम्प इंचार्ज यावेळी उपस्थित होते। आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने रुग्णांच्या दृष्टिदोषांची व्याप्ती तपासून त्यांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। पुण्यातील प्रसिद्ध HV देसाई नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर आनंद किशोर बोज्जा यांनी या शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी केली। आमचं हे एक हॉस्पिटल आहे, HV देसाई आय हॉस्पिटल, पुण्याची संस्था आहे। इथं बऱ्यापैकी ऑपरेशन सगळे मोफत होतात, तपासणी सुद्धा मोफत होती। एवढ्या एक महिन्यात मार्च मध्ये आम्ही एवढ्या 150 ते 200 रुग्णांची शिबिरमध्ये तपासणी केली मोफत पूर्णपणे। काही लोकांना चष्मे सुद्धा वाटप झाले मोफत। त्याच्यातले 70 पेशंट जे आहेत त्यांचं मोफत डोळ्यांचं ऑपरेशन करण्यात आलं पुण्यामध्ये, पुणे इथं HV देसाई आय हॉस्पिटलमध्ये। आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील किती जणांची निवड केली होती यामध्ये? असं नाही, अहिल्यानगर जिल्ह्यातले सगळे होते, पण काही गावातले होते, नेप्ती गाव झालं, पुरानगर, आणि काही आपल्या अहिल्यानगर शहरातले होते। तुम्ही कशा पद्धतीने कॅम्प घेऊन त्यांना हे केलं? हे कॅम्प करणं म्हणजे एक पूर्ण आरोग्य शिबिर असतो, त्याच्यामध्ये आपण पेशंटचं कशा पद्धतीने तुम्ही कॅम्प आयोजित केलं? काय कॅम्प आयोजित म्हणजे आम्ही हे करतो, पूर्ण आरोग्य शिबिर अरेंज करतो, ज्याच्यामध्ये नुसतं डोळ्यांचं नसून सगळे आरोग्य शिबिर, कान नाक घसा, BP शुगर तपासणी व डोळ्यांची तपासणी हे सगळे शिबिर आयोजित करतो आपण।